झालं? जावे बापू कुठे गेला? अरे बघ हे बघा. अरे जावे बापू बघा लहान लेकरासारखे घरंगडले. बरं झालं त्याला पलंगावर नाही झोपलं पण खाली पडले असते. बापू कुठं उठा जावे बापू उठा उठा उठा. अजून पोळ्याचे लग्न तयारी करायची आहे. जावे बापू मी काय म्हणतो तुम्हाला मुलीला काही एकांतात प्रश्न विचारायचे असतील ते विचारा. तोपर्यंत आम्ही बाकीची तयारी करतो. तुम्ही काही करू नका. तुम्हाला लय कंटाळा आहे. चला 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 चला. हा हा या हा हा विचारा ना. तुम्ही काय करता? अंघोळ. तुम्हाला काय येतं? घाम. बाई उन्हाळ्यात तर एवढा येतो ना मला घाम. खरंच सांगते. कलेची आवड? खूप खूप आवडते कलेची मला. म्हणजे कलेची फ्राय, कलेची मसाला खूप आवडते. भरतकाम येतं ना. कसं? मदन सुखात मदन सुखात अन्न जेवायला जेवायला जेवायला. हे काय? भरतकाम. भरत जाधव काम. बसा बस. पण मला हां पाणी घेऊन ये ना जरा. ताण लागली. साधं की मिनरल? मिनरल वाटेल ते आण. मनाला वाटेल ते आणते. आईला मला ही गेली तेवढ्यात तिजोरी पळून घेऊन जातो मी. अरे ह्याला आवाज बेल आईला दारू वाजते. हाय. हा हा मी राकेश. अच्छा. देशपांड्यांचं घर हेच ना? हा हेच आहे. ऍक्च्युली मी नागपूरला भेटायला आलोय दिल्लीवरून. हो का? अच्छा 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 अच्छा. आणि मी पोलीस आहे. आणि मला असं वाटतं की आपण आधी पण कुठेतरी भेटलोय. हो हे माझं घर आहे. भाड्याने भाड्याने. अच्छा तुम्ही मालक आहेत का? हो मी मालक आहे या घरचा. ओके. अशी खूप घरं दिलीत सगळ्यांना. चांगलंय चांगलं. आता लवकर तयारी करायची आहे ना. ए चला 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 लवकर. नमस्कार नमस्कार. अरे तुमच्याकडचे पाहुणे आहेत का? कोण आहे ते? चोर आहे चोर. हा त्याला विचारलं ना तुम्ही कोणतं पोलीस सांगते. बघा ट्राय करा नक्की. बघा विचार. नमस्कार. नमस्कार. आपण कोण? पोलीस. काय बोललो? करेक्ट आहे. आता त्याला विचारा हाऊ आर यू. फाईन बोलेल बघा. बघा ट्राय हाऊ आर यू? आय एम फाईन. बोललो का नाही? चोर आहे हा. चोर आहे तो. पण यांना पकडायचं कसं आता? सांगतो मी सगळं सांगतो. थांबा. बसा ना तुम्ही. बसा ना. बसा बसा बसा. हे रशी रशी बांधायचा मी सांगन तेव्हा. ही टेप काय नकळत ना तुम्हाला? काढा ना टेप. 1 2 3 बांधा बांधा बांधा. निघाली. वा वा छान मस्त. हे घ्या तोंडाला लावून घ्या. पकडला चोर. पण हा चोर आपल्या घरात आला कसं काय? हा दागिने चोरायला आलेला. दागिने कुठे आहेत? दागिने हे तिजोरीमध्ये. हा मग आता ही तिजोरी मी माझ्या गाडीत ठेवतो. सेफ राहील. ठेवा. दागिने आपले मेहरबानी तुमची. चोर पकडला गेला. दागिने सेफ आहे. घेऊन जा. सोन्यासारखा जावई मिळालाय. जा जा. दागिने घेऊन पडते. काय झालं? काय नुसती तिजोरी घेऊन गेला. दागिने तर इथेच राहिले. अरे देवा. जावई बापू. हॅलो 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 पोलीस स्टेशन. हॅलो पोलीस तुम्ही लवकर इकडे मी इकडे समोरच उभा आहे. बोला ना काय झालं? काय फोन मध्ये होता का तुम्ही? ते जाऊ द्या सोडा. काय झालं ते सांगा आधी. चोर पकडलाय. चोर चोर. आता त्या चोराची काय खैर नाही. दाखवा चोर मला. हा काय? हा बघा
ओ सर अरे तुम्हाला काय कळतं मिळतं की नाही हे कोण आहे आमचे सर आहे ते ह्यांना तुम्ही पकडलात सॉरी मीच इन्स्पेक्टर राकेश भोसले आणि तुमच्या मुलीला मीच बघायला येणार होतो दिल्लीवरून. क्या बात है, तो ये रिश्ता हम पक्का समझे. काय तुझी तो कोण होता? तोच चोर होता. तो चोर होता. अरे मग पकडा त्याला. अगं त्याला नाही आहे, आपल्या चपटीला पकडा. ती त्याच्या मागे दागिने घेऊन धावते. तर अशी आमची ही सिरियल आम्ही तयार केली होती. बघूयात कशी वाटली. पहिल्यांदा तिलाच विचारूया जिच्यावरती केली होती. प्राजक्ता. खूप छान आहे. सगळे खूप छान कामं करतात, खूप छान नाचतात. बरं आता आईकडे येणार आहे पौर्णिमाजी. तुम्ही यामध्ये इतकी गोड आई साकारताय, तुमचा अनुभव कसा आहे? म्हणजे आनंदाची गोष्ट एक मला खूप बरं वाटलेली गोष्ट की एअरपोर्टवर परवा मी गोव्याला चालले होते तेव्हा मला त्यांनी एअरपोर्टवर एकाने विचारलं तुम्ही नकटूची आई ना. मला इतकी गंमत वाटली आणि इतकं बरं वाटलं की वाव मला कुठेतरी नकटूची आई म्हणून ओळखताय. हीच माझ्यासाठी गिफ्ट होतं हे. आणि टीम इतकी पॉझिटिव्ह आणि इतकी छान आहे की खरंच म्हणजे कुणाचंही चुकलं की आणखीन प्रोत्साहन दिलं जातं सेटवर की नाही असं नाही आपण असं करून बघूया तसं करून बघूया. त्यामुळे काय की आम्ही डुलक्या जरी घेतल्या मध्ये मध्ये सुद्धा कोणी काही बोलत नाही. किंवा आम्ही फोटो काढून ग्रुपवर पाठवले जातात. अच्छा. नाही किंवा वाक्य की हिचं एक वाक्य असं होतं की गरज ही शोधाची जननी आहे असं खरं तर म्हटलं जातं. तर ती चुकीचंच बोलते. त्यामुळे तिचं वाक्य होतं की गरज ही शोधाची वहिनी आहे. तरी सुद्धा ती असं म्हणते की गरज ही शोभेची वहिनी आहे. असं म्हटलं तरी सुद्धा कोणी काही बोलत नाही. त्यामुळे हे खरं आहे. त्यामुळे त्यांनी पहिल्यांदा सांगितलं आमच्या साईडवर सगळं सांभाळून घेतलं जातं. कोणी चुकलं तरी आम्ही एक नाही तुझं छान आहे तुझं छान आहे म्हणतो की मी. तर आता मी येणार आहे एका अशा व्यक्तीकडे म्हणजे त्यांच्याबद्दल सांगायला आवडेल की अभिनय आणि अभिजित यांचे जिम ट्रेनर असलेले आनंद कार्यकर. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. अच्छा आम्ही असतो एकत्र असतो. महत्वाची गोष्ट मी एकदा पहिल्यांदाच सांगून टाकतो. आमच्या मेकअप रूम मध्ये आता माझी तब्येत किती आहे आणि माझ्या अंगावरती हे दोघं ना झोपतात. काय होत असेल माझं आणि त्यासाठी मला ते मग कॅरेक्टरमध्ये थोडंसं घेऊन यावं लागतं मध्ये. बरं या कॅरेक्टरबद्दल भूमिकेबद्दल सांगायचं म्हणजे 2 शेड्स आहेत त्याच्यामध्ये. एकदा न प्यायलेला असतो तो मी सहज कारण की तसा आहेच मी न प्यायलेला असतो. आणखीन प्यायलेला असताना तर मला खूप अभ्यासासाठी खूप रात्री बसायला लागलं. मला म्हणजे याच्यासाठी अभ्यास करण्यासाठी बसायला लागलं. अतुल सरांबरोबर पण मी 1-2-3दा बसलो. डिस्कशन करण्यासाठी बसलो. त्यामुळे खूप छान वाटतंय. राईट क्लिक मीडिया आणखीन झीचे खूप खूप आभार संधी दिल्याबद्दल.